अ, आपल्या सुभव करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपला डेमो असतो प्रत्येक रविवारचा. पाठीमागल्या वेळेस गोळाफेक या इव्हेंट बाबत थोडीशी माहिती दिली होती, परंतु आज गोळाफेक याच इव्हेंटची माहिती देतो. परंतु फाऊल काय सिस्टीम असते, फाऊल कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला सांगेल मी. बरेच अकॅडमीमध्ये पण आज फ्रेशर मुलं आहेत, त्यांनाही समजेल फाऊल म्हणजे काय असतो पोलीस भरतीला. खरं तर मुळात पोलीस भरतीला आपल्याला 3 इव्हेंट असतात. त्याच्यामधला पहिला इव्हेंट असेल तुम्हाला 1600 मीटर, त्याला असतात 20 मार्क्स. मुलींना 800 मीटर 20 मार्क्स, 15 मार्क्ससाठी 100 मीटर दोघांनाही सेम, मेल आणि फिमेल साठी. आणि तिसरा इव्हेंट असतो गोळाफेक. गोळाफेक करत असताना एक 15 मार्काचा तो इव्हेंट, मुलींनाही 15 मार्काचा आणि मुलांनाही 15 मार्काचा. गोळाफेक करत असताना आपल्याकडून बऱ्याच चुका होतात. त्या चुका म्हणजे काय असतात की बऱ्याच मुलं प्रॅक्टिसमध्ये असतात, प्रॅक्टिस केलेली असते, गोळा आउट ऑफ जात असतो, परंतु बारीक सारीक गोष्टीमुळे आपल्याला कुठेतरी तिथं मार्क आपले कटछाट होतात. तुम्हाला फायनल एक्झामला, फायनल फिजिकल टेस्टला तुम्हाला पोलीस भरतीला गोळाफेक करण्यासाठी 3 चान्स असतात. त्या 3 चान्स मध्ये तुमचा 3 मधला कुठला गोळा चांगला जातोय, कुठला गोळा सर्वात जास्त जातोय, तो तुमचा काउंट केला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 चान्स देऊनच्या देऊन त्याच्यामध्ये फाऊल सिस्टीम पण आहे. 3 मधला जर समजा तुमचा पहिला गोळा फाऊल झाला तर तुम्हाला सेकंड चान्स दिला जाईल, सेकंड पण फाऊल झाला तर तुम्हाला थर्ड चान्स दिला जाईल, आणि तिसऱ्या वेळेस पण तुमचा फाऊल झाला तर तुम्हाला किती मार्क असतील? 0. किती मार्क असतील? 0 मार्क असतील. म्हणजे 3 मधला तुमचा विदाउट एक फाऊल होणं, गोळा टाकणं आहे, ते तुम्हाला मार्क मिळणं आहे. ठीक आहे. आता गोळा फेकचा फाऊल काय असेल तर पाठीमाग ज्या वेळेस तुमची ही एंड लाईन असती, या साईडला तुमची फक्की असती, या फक्कीवरती तुमचा पाठीमागचा पाय पडला तर पहिला काय झाला तुमचा? काय झाला? फाऊल. हा पहिला फाऊल. तुम्ही गोळा घेतलाय, गोळ्याच्या पोझिशन मध्ये आहात, गोळा डाऊन झाला, एक स्टेप घेतली, तुम्हाला पुढे तुमचा नॉर्मल जरी बोट पडलं किंवा जर बूट पडला तर हा दुसरा काय झाला तुमचा? काय झाला तुमचा? हा फाऊल. म्हणजे पहिला फाऊल पाठीमागच्या फक्कीवरती पाय पडला, दुसरा फाऊल तुम्ही पुढे स्टेप घेतली आणि ह्या टेकअपवरती पाय पडला तर हा दुसरा फाऊल, आणि तुमचा गोळा पुश झालाय. काय झालाय तुमचा? गोळा पुश झालाय, आणि ह्या तुमच्या दोन काहीतरी ह्या आउटलाईन आहेत. काय म्हणतो याला आपण? ह्या 2 आउटलाईन आहेत. ह्या दोन्ही आउटलाईनच्या बाहेर गोळा पडला तर तिसरा काय झाला तुमचा? कितवा फाऊल? हा तिसरा. पहिला फाऊल पाठीमागचं फक्कीवरती पाय पडला, फाऊल. दुसरा फाऊल स्टेप घेतले, टेकावरती पाय पडला, दुसरा फाऊल. आणि तिसरा फाऊल ह्या दोन्ही आउटलाईनच्या बाहेर गोळा पडल्यानंतर काय झालं तुमचं? तिसरा फाऊल. इथून घे, पाठीमागून घे, मी दिसेल सगळे. आणि चौथा फाऊल लक्ष ठेवायचा. प्रॅक्टिस मधली मुलं असतात, त्यांना माहित असतं की आपला गोळा आउट ऑफ गेला तर समजा माझा गोळा आउट ऑफ जातोय, मला माहित आहे, मी एक्साइटमेंट असतो. गोळा घेतला, डाऊन झाला, पुश केला, गोळा आउट ऑफ गेला, आणि गोळा आउट ऑफ गेल्यानंतर आपण मजे इथून बाहेर पडतो. हा काय रे? काय? हा सर्कलच्या 2 आउटलाईन आहेत. गोळा बघा डिसिप्लिन मध्ये आत येत आहे, गोळा घे, आतमध्ये यायचं बरोबर प्रॉपर. त्याच्या आधी पण दिलेली माहिती तुम्हाला गोळ्याची, आणि अजूनही परत सांगतो, ज्या वेळेस तुम्ही डिटेलला उभा राहता, ज्या मुलाचा ज्या मुलीचा नंबर असतो त्याला समोर फ्रंटला उभा केलं जातं. गोळा घ्यायचा, ह्या आउटलाईनच्या बाहेरून जायचं, गोळा आला आतमध्ये टाकायचा पहिला, एकदम प्रॉपर आपली ज्या काही मुलांची स्टेप असेल ती स्टेप. ठीक आहे. गोळा घेतलाय, पाठीमागे लक्ष ठेवायचं, आपला पाय पाठीमागच्या फक्कीवर तर नाहीये का, ही चेक करायचं. गोळा घ्यायचा, गोळा ही डाऊन, एक स्टेप, गोळा पुश केलाय. मी काय म्हणतो? गोळा पुश केला, दोन्ही आउटलाईनच्या बाहेर नाही टाकणं ह्याची काळजी घ्यायची. ठीक आहे. हा गोळा घेतला, हा तुम्ही समोर मारला, काय पडला रे? हा आउट ऑफ पडला. प्रॉपर बघायचा की आउट ऑफ पडलाय का. जर आउट ऑफ पडला असेल तर बरोबर डिसिप्लिन मधनं हा 3-4 स्टेप पाठीमाग, इथून बाहेर. हा काय झाला तुमचा गोळा? एकदम क्लिअर मार्क्स. नाहीतर आपण येतो, गोळा घेतो, डाऊन करतो, एक स्टेप घेतो, पुश करतो, गोळा पडला, तिथे थोडासा गोंधळ असतो आपल्याला. ठीक आहे. आपण इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. हा काय झाला? काय झाला? हो, चला ठीक आहे, घ्या मुली, गोळा घ्या, चला एक एक. क्लिअर, 15 मार्क्स. काय रे? नेक्स्ट. क्लिअर, 15 मार्क्स. नेक्स्ट. ज्या मुलीने एक टाकलाय त्यांना सेकंड चान्स घ्यायचा. क्लिअर, 12 मार्क्स. नेक्स्ट. सेकंड चान्स. क्लिअर, 15 मार्क्स. नेक्स्ट. क्लिअर, 10 मार्क्स. नेक्स्ट. सेकंड चान्स.
क्लिअर 15 मार्क्स. नेक्स्ट. क्लिअर. किती रे? 10 मार्क्स. नेक्स्ट. लास्ट चान्स. क्लिअर 10 मार्क्स. नेक्स्ट. फाउल 0 मार्क्स. लास्ट चान्स. क्लिअर 12 मार्क्स. नेक्स्ट चान्स. क्लिअर 15 मार्क्स. नेक्स्ट. क्लिअर 8 मार्क्स. नेक्स्ट. हे मुलं गोळ्या घेऊन तिकडे लगेच. जमुनीच राहिले त्यांनी या इकडे पुढे. आणि इकडून सिरियल न यायचं लाईनच. किती रे? क्लिअर 10 मार्क्स. नेक्स्ट. फाउल 0 मार्क्स. अरे बाबा फाउल जरी झाला पुढे येऊ नको. हायश मागे जा. तिथं असे बोलतेत ना. लास्ट चान्स. क्लिअर 10 मार्क्स. फायनल. नेक्स्ट. क्लिअर 10 मार्क्स. फाउल 0. अरे मी आत्ताच सांगितलंय एक्साइटमेंट नाही व्हायचं. हायस्ट रिटर्न घे परत. चल 0 मार्क्स. लास्ट चान्स. व्हेरी गुड. क्लिअर 15 मार्क्स. लास्ट चान्स. शांत डोकं ठेव. पहिला आलाय. दुसरा मारायचा. चल थोडासा वेळ घ्यायचा. गोळा फेकला टायमिंग नाहीये. गोळा फेकला असं नाही की तुम्हाला एवढ्याच मिनिटात एवढे सेकंदात टाकायचंय. तुमच्या पद्धतीनं. व्हेरी गुड. क्लिअर 15 मार्क्स. लास्ट चान्स. क्लिअर 8 मार्क्स. फायनल. मुलं कोण टाकते ग्राउंड मधनं? नाही अजिबात नाही. काय संबंध नाही अजिबात. त्या गोलच्या आत काही करा तुम्ही. क्लिअर फायनल. 10 मार्क्स. लास्ट चान्स. जा तुझ घेऊन पहिलं. क्लिअर फायनल 10 मार्क्स. लास्ट चान्स. क्लिअर फायनल 10. हायश पाठीमाग. व्हेरी गुड. चल रे पुढं. चल मुलं. कोण आहे सेकंड? अरे थांब. थोडा चल. स्टँडिंग. चल व्हेरी गुड. व्हेरी गुड. 15 मार्क्स. चल नेक्स्ट. चल पुढं. लगेच रे. 2च चान्स. तिसरा अजिबात मागायचं नाही. बघितलं आउटलाईनच्या हा बाहेर आहे. फाऊल 0 मार्क्स. 12 मार्काचा गोळ आहे आणि आउटलाईनच्या बाहेर आहे. मतलब नाही. दुसरा चान्स लगेच. क्लिअर 12. फाऊल 0. नेक्स्ट चान्स. अजिबात ही चुकी नाही. जी पाहिजे ती घ्या आधी मार्क्स. तुमच्या हक्काची ते
त्याच्यानंतर गोंधळून जाता. चल लास्ट चान्स, दोनच चान्स देणार मी. क्लिअर टाक, 12 येऊ दे. मार्क्स घे. व्हेरी गुड. क्लिअर, 15 मार्क्स. राईट. चल पुढं. क्लिअर, 10 मार्क्स. नेक्स्ट चान्स. लगेच दुसरा चान्स. 35 आत. गोळ्याला मार्क्स घे. टोटल करायचे आज बेच 43 45. चल कमॉन, कोपरा धरू नको. तुझा मार. क्लिअर, 12 मार्क्स. लास्ट चान्स. चल पुढं. क्लिअर, फायनल 12 मार्क्स. नेक्स्ट. क्लिअर, 12 मार्क्स. नेक्स्ट चान्स. लक्षात ठेव, 12 मार्क्स आलेत पहिल्या गोळ्याला. अजून तुला 2 चान्स आहेत. फाऊल तर फाऊल वाढायचे. फाऊल, 0 मार्क्स. स्टेपिंग घे. मार स्टेपिंग. क्लिअर, 15 मार्क्स. व्हेरी गुड. गोळ्याचा झटका काय असतो लक्ष ठेवा. व्हेरी गुड. फाऊल. परत एकदा टाक, परत एकदा टाकून दाखव. चल, रिलॅक्स घे. व्हेरी गुड, 15 मार्क्स. पण बघितलं असेल तर बरीच मुलं आहेत. फ्रेशर बॅच आहे सगळी. 12 15 12 15 10 ह्या हिशोबात आहेत, रेंज मध्ये आहेत. थोड्याफार चुका आहेत त्याही सुधारतील. तुम्हालाही मला तेच सांगायचं, प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कशी प्रॅक्टिस करताय ते तुमची तुम्हाला माहिती असतं, परंतु फाऊल ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, भेटूया लवकरच. जय हिंद.